धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला। ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या, तर आपल्या हत्येचा कट उधळण्या अगोदरच 12 वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचं बोलणं झाल्याचा आरोप सुद्धा मनोज जरांगेंनी केला। बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला। घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंडे यांनी केला। धनंजय हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सुद्धा आज मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन केला। त्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसून या विषयाची चौकशी करावी, तर छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते। तिथे आरोपींनी त्यांची भेट घेतली। त्या ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा सुद्धा जरांगेंनी केला। तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना असल्याचा दावा सुद्धा आज करण्यात आला। मुंडे यांचे हे नपुंसक चाळे आहेत, त्यांनी थेट येऊन भिडायला हवं होतं असं आव्हान मनोज जरांगेंनी दिलं। त्यांनी यावेळी मुंडेंवरती अनेक गंभीर आरोप केले। बीडमध्ये वाहनातील आसनाखाली फोन लपवून ठेवण्यात येतो, त्यातून अनेक नेत्यांविरोधातील षडयंत्र बाहेर आल्याचा दावा सुद्धा जरांगेंनी केला। अनेक नेत्यांच्या वाहनांमधील आसनाखाली असे फोन लपवले जातात, त्यांचे गुपित ऐकले जातात, तर काहींच्या घरात कॅमेरे सुद्धा लपवल्याचा आरोप करण्यात आला। या माध्यमातून काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। कांचन नावाची व्यक्ती धनंजय मुंडेंचे पीए आहेत की कार्यकर्ता आहे माहित नाही, मात्र ही व्यक्ती या कटामध्ये सहभागी असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं। 2 दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी 2.5 कोटींमध्ये देण्यात आल्याची बातमी समोर आली। वातावरण तापलं। मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन या माहितीला दुजोरा दिला। हे रचलेलं कट कारस्थान नेमकं कोणाचं हे प्रश्न तयार होते। बीडचं कनेक्शन समोर येते असंही बोललं जात होतं, मात्र आज मनोज जरांगेंनी थेट पत्रकार परिषद घेऊन हे नपुंसक चाळे करणारा व्यक्ती धनंजय मुंडेच असल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला। दरम्यान असं म्हणता येईल की पंकजा मुंडे काही अर्थी हुशार भरल्या। 28 ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगेंसोबत जुळवून घेण्याची भाषा केली होती। 2 समाजांमध्ये दरी पडली, ती दरी मिटवण्यासाठी मनोज जरांगेंनी समोर यावं। आपण मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगेंच्या विरोधात कधीही बोललो नाही असं पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं। पंकजा मुंडेंनी एक हात पुढे केलाय म्हणून मनोज जरांगेंनीही दुसरा हात पुढे केला आणि आत्ताच्या सगळ्या विषयामध्ये कुठेही पंकजा मुंडे टार्गेट होत नाहीयेत। जेव्हा धनंजय देशमुख हत्या प्रकरण घडलं त्याही वेळी मनोज जरांगेंनी सगळे प्रश्न हे धनंजय मुंडेंना केले होते। त्याही प्रकरणामध्ये पंकजा मुंडे नामानिराळ्या राहिल्या। आपलाच भाऊ या सगळ्या गोष्टींचा करता करविता आहे असे संकेत मेसेजेस पंकजा मुंडेंपर्यंतही जात होते, मात्र पंकजा मुंडे तरीही 2 हात लांब राहिल्या। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दसरा मेळाव्यानिमित्त एका स्टेजवर आले। आपली बहीण आपल्या पडत्या काळामध्ये तासनतास आपल्यापाशी बसून आपल्याला सांत्वन करत होती, आपल्याला सहानुभूती देत होती, अशा पद्धतीचं स्टेटमेंट धनंजय मुंडेंनी केलं। धनंजय मुंडे प्रत्येक मिळेल त्या प्लॅटफॉर्मवरती हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्यावर कसा अन्याय झाला, आपल्या जातीची कशी बदनामी केली गेली, नको त्या प्रकरणात मला कसं गुतवलं गेलं, वाटेल त्या ठिकाणी आपली बाजू मांडवण्याचा प्रयत्न सध्या धनंजय मुंडे करतायत। हे करत असतानाच बीडमध्ये ओबीसींचा मोर्चा होतो। धनंजय मुंडे, छगन भुजबळ एका स्टेजवर येतात, मात्र त्या स्टेजवर पंकजा मुंडे नसतात। धनंजय मुंडे यांनी या गोष्टींवरती किती बोलावं आणि काय बोलावं हा प्रश्न होता, कारण छगन भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार हे धनंजय मुंडेच आहे असं त्या स्टेजवर सांगितलं होतं। पंकजा मुंडेंसोबत जुळवून घेतले म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंनी तिथेच सांगायला पाहिजे होतं की नाही, माझी बहीणच खरी राजकीय वारसदार आहे, आमच्यामध्ये आता कोणीही विष कालवण्याचा प्रयत्न करू नका। पण छगन भुजबळांनी ते बोलणं आणि धनंजय मुंडेंनी त्यावर प्रत्युत्तर न देणं, यावरूनच पंकजा मुंडे सावध झाल्या आणि वेळीच मनोज जरांगेंना आत्ता तरी अंगावर हा विषय मनोज जरांगेंचा घ्यायला नको या भूमिकेत पंकजा मुंडे आल्या आणि धनंजय मुंडेंना बाजूला केलं। या सगळ्या गोष्टी हिंट देत होत्या की पंकजा मुंडेंचा आधार घेऊन किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सध्या धनंजय मुंडे स्वतःला पुन्हा एकदा मशीनमध्ये धुण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यावरती कुठला डागच लावला नव्हता आणि हे डाग पुसण्यासाठी पंकजा मुंडे, छगन भुजबळ असे वेगवेगळे नेते पुढे करतायत।
संपदा मुंडे केसमध्ये सुद्धा आपल्या जातीची मुलगी आहे, आपण कसा स्टँड त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता हे धनंजय मुंडेंनी सांगण्याऐवजी, बघा तुम्ही बीडमध्ये माझी बदनामी होऊन दिली, मी तेव्हाही सांगत होतो माझी बदनामी करा, माझ्या जातीची बदनामी करू नका, आता आपल्या पोरांना बाहेर फिरणं अवघड होतंय, हे सांगून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे वारंवार करताना दिसत आहेत. तेच धनंजय मुंडे आता इतक्या खालच्या पातळीवर गेलेत की ते मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचण्याच्या भानगडीत पडलेत, असा दावा आज मनोज जरांगेंनी केलाय. नपुंसक म्हणून उल्लेख सुद्धा धनंजय मुंडेंचा केलाय. माझ्या विरोधात वडेट्टीवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे जे कोणी बोलले असतील किमान ते जाहीर तरी बोलत होते, मात्र पाठीत वार करण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. धनंजय मुंडे खूप घातक माणूस आहे, पण मी निबार होतो म्हणून यांचा बाप ठरलो, या शब्दात आज मनोज जरांगे बोलत होते. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटामागे बीडचं कनेक्शन आणि त्यातल्या त्यात धनंजय मुंडे असू शकतात की हे निव्वळ आरोप आहेत? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. या सगळ्या गोष्टींचा नेमका एंड कसा होईल यावरही जरूर व्यक्त व्हा. धनंजय मुंडे स्वतःला ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करतायत की मी त्यातला नाहीच, मी धुतल्या तांदळासारखाच आहे, हे सांगण्याचा जो प्रयत्न करतायत तो प्रयत्नच त्यांचा खरा आहे की हे फक्त मंत्रिपद मिळवण्यासाठीची घाई आहे? या प्रश्नांवरती व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.